आज 23 जानेवारी 2026. आज काय रे, 2 जयंती आहेत. कोणाकोणाच्या? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे नेताजी सुभाषचंद्र बोस, या दोघांची जयंती आहे. तर सर्वप्रथम मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे जातो. तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा असे म्हणत फक्त 48 वर्षांचं आयुष्य ज्यांना लाभलं, परंतु त्या 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांना त्या आयुष्याचं सोनं केलं, असे कोण? नेताजी. नेताजी यांचा जन्म कटक ओडिसामध्ये आजच्या दिवशी 1897ला झाला. ओके. आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण जे आहे ते कटकलाच केलं. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन ते कोलकाता येथे केलं, बंगालमध्ये, पश्चिम बंगालला. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण जे आहे ते कुठं केलं? इंग्लंडमध्ये केलं, ब्रिटनमध्ये. त्यावेळेस ब्रिटन होतं, ग्रेट ब्रिटन, पूर्ण जगावर राज्य होतं त्यांचं. ओके. आता यांचे वडील कोण रे? सुभाषचंद्र बोसच्या वडिलांचं नाव काय? जानकीदास. बरोबर आहे का? नाही माहीत तुम्हाला? नाही माहिती. तर बघा, प्रभादेवी आणि जानकीदास यांचे हे अपत्य होते, 5वे अपत्य होते. त्यांना टोटल 14 पुत्र होते. ओके. आणि 14 पुत्रामध्ये 5वे अपत्य होते. खूप ग्रेट होते. त्यांचे दुसरे पुत्र जे होते, त्यांचे पुत्राचं नाव होतं दासबाबू. हे सुद्धा एक चांगले व्यक्तिमत्व असलेले आणि स्वतंत्र लढ्यामध्ये भाग घेणारे हे धडाडीचे नेते होते. पण सगळ्यात जास्त गाजले ते सुभाषबाबू. यांना सुभाषबाबूसुद्धा म्हणायचे, बाबूसुद्धा म्हणायचे. नंतर नेताजी त्यांना पदवी बहाल केली. त्यांनी खूप मोठं असं काम केलं. तर 30 ते 36च्या दरम्यान ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते एकमेव असे अध्यक्ष आहे की गांधीजींच्या विरोधातल्या उमेदवाराला, गांधीजीच्या समर्थनातल्या उमेदवाराला त्यांनी पराभूत केलं होतं. आणि 2दा अध्यक्ष राहिले. पहिल्यांदा अध्यक्ष राहिले, त्यांचा कार्यकाळ चांगला होता आणि त्यांना प्रचंड असं समर्थन भेटलं आणि ते एकदम स्ट्रॉंग नेते बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली नेहरूजींनी, सरदार वल्लभभाई पटेल किंवा हे जे तत्कालीन खूप मोठे लीडर होते, यांनी काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ब्रिटिशांसोबत काही ठराव मांडले, त्यासाठी काम केले, काही जे आंदोलनं केले, चळवळी केल्या, त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं. 30च्या दरम्यान त्यांचं असं म्हणणं होतं की आपण संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडू. आणि त्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु ते गांधीजींना मान्य नव्हतं. गांधीजींचं असं म्हणणं होतं की आपण टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य मागू आणि टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर हा जो काय जातीवाद, धर्मवाद किंवा प्रांतवाद आहे, त्या मुस्लिम लीग आणि याच्यामुळं, बंगालच्या फाळणीमुळे बरंच काय झालं होतं. तर तो जो आहे तो नष्ट करून आपण एक शांततेच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य मिळू, असं गांधीजीचं अहिंसावादी तत्त्व होतं. परंतु पंडित नेहरू आणि आपले नेताजी यांना ते मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की आपण संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडू. पण असं झालं की त्या साध्या मागण्यासुद्धा ब्रिटिश सरकारने मान्य केल्या नाही, म्हणून त्यांचे अंतर्गत मतभेद व्हायला लागले आणि काँग्रेसमध्ये 2 गट पडले. तर काँग्रेसमध्ये 2 गट पडले, तर एक गट नेहरूजी आणि नेताजींचा होता. पण नेताजी नंतर जहालमतवादी झाले आणि नेहरूजी अलगद त्याच्यातून बाहेर निघाले. नेहरूजी नंतर गांधीजींच्या विचारांना समर्पित होऊन वेगळे निघाले आणि नेताजी थोडे एकटे पडल्यासारखे झाले. भले ते अध्यक्ष होते, त्यांच्याकडे सगळी पावर होती, तरी पण ते एकटे पडल्यासारखे झाले. म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथून त्यांनी स्वतःची अशी वेगळी चळवळ तयार केली. तिथून मग त्यांना बऱ्याच वेळेस कारावास भोगावा लागला. 1-2 वेळेस तर त्यांची तब्येत एवढी खालावली की ते तिथं मृत्यू पावतात का काय अशी भीती इंग्लंड सरकारला वाटली, म्हणून त्यांना सोडण्यात आलं. क्षयरोगाचा आजार झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या संघटनेमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे कामं केली. असेच याच्यामध्ये त्यांना तिथं बंगालमध्ये एका क्रांतिकाराचा मृत्यू झाला होता आणि त्या क्रांतिकार्याचा मृत्यू याच्यासाठी झाला होता की त्याला फाशी दिली होती. त्यानं एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा
खून करण्याच्या ऐवजी दुसऱ्या एका अधिकाऱ्याचा माणसाचा खून केला आणि त्यामुळे त्याला फाशी झाली. त्या फाशीच्या अंत्ययात्रेमध्ये नेताजी रडले आणि त्याच्यावर या गोष्टीचा धसका घेऊन ब्रिटिशांना असं वाटलं की हे यांचा खूप मोठा वाटा आहे ह्या अशा संघटनेमध्ये, म्हणून त्यांना कैद केलं आणि या कैदेमध्ये असताना त्यांना नजर कैद केलं. त्यांना आजार चढले पण ते तिथून निसटले. तर हा पाठ तुम्हाला 10वीच्या वगैरे सिलेबसला असेल की कैदेतून कसे हे झाले. त्यांनी एक मुस्लिम वेश परिधान करून भारतातून पलायन केलं आणि तिथून मग त्यांनी जपानला गेले, इटलीला गेले, त्याच्यानंतर जर्मनीला हिटलरला भेटले, मुसोलिनीला भेटले आणि कशा पद्धतीने काय केलं हे तुम्हाला थोडीफार कल्पना आहे. आता तिथे गेल्याच्या नंतर रासबिहारी बोस आणि नेताजीसाठी आझाद हिंद सैन्याची स्थापना त्यांनी केली आणि ती चालवली. त्याच्यामध्ये महिलांसाठी राणी लक्ष्मीबाई नावाची एक तुकडीसुद्धा त्यांनी पहिल्यांदा ओपन केली. आणि त्यांनी काय केलं बघा, त्यावेळेस दुसरं महायुद्ध पेटलं होतं आणि दुसऱ्या युद्धामध्ये काय झालं होतं, भारताचे सैन्य म्हणजे भारतामधून आता पहा इथं RSS ही संघटना किंवा हिंदू महासभा किंवा काँग्रेस काय करायचं, सपोर्ट करायचं कशाला, इंग्रजांना सैन्य भरतीसाठी डायरेक्टली सपोर्ट करायचं काही इनडायरेक्टली सपोर्ट करायचं. तर अशी संघटने जे सैन्यामध्ये भरती होऊन इंग्रजाच्या बाजूने लढण्यासाठी शत्रू राष्ट्राला हरवण्यासाठी भारतातून सैन्य जायचं. असे सैन्य जे जपानमध्ये अडकलं होतं त्यांना जे कैदी म्हणून युद्ध कैदी म्हणून हे केले होते त्यांची मुक्तता करून त्यांची एक तुकडी तयार केली. त्या सैन्याचं नाव आझाद हिंद सेना स्थापन केली. त्याच्यात 2 बटालियन बनवल्या, महिलांसाठी एक आणि पुरुषांसाठी. आणि तिथून त्यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशा पद्धतीच्या घोषणा देऊन त्यांनी भारतावर आक्रमण भारतावर म्हणजे ब्रिटिश भारतावर, ज्यांचं अधिराज्य कोणाचं होतं, ब्रिटिशांचं. त्यांनी प्लॅन आखला 40च्या दशकामध्ये, 1940-41च्या दशकामध्ये त्यांनी वर्षामध्ये त्यांनी त्या गोष्टी केल्या. आणि सगळ्यात पहिले अंदमान निकोबार बेट ताब्यात घेतलं आणि बेट ताब्यात घेतल्याच्या नंतर तिथं भारतीय तिरंगा फडकवला आणि भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताची सुरुवात त्यांनी केली आणि ते करताना त्यांना 6 देशाची संमती भेटली. ते त्यावेळेस भारताचे पंतप्रधान बनले. लक्षात घ्या, भारताचे पंतप्रधान बनले आणि युद्धप्रमुखसुद्धा बनले. आणि त्यांनी मग मोठ्या प्रमाणामध्ये जपानची मदत घेऊन, जर्मनीची मदत घेऊन भारताच्या जे इंग्रज सरकार आहे त्यांना हद्दपार करण्याचा प्लॅन केला. पण दुर्दैव भारतातल्या लोकांना अशा पद्धतीचं मेमराईज केलं गेलं की हे नाझी सैनिक आहे, हिटलरचे सैनिक आहे किंवा जपानचे सैनिक आहेत, हे भारतावर राज्य करायला आलेत अशा पद्धतीनं. आणि त्यावेळेस RSS सारख्या संघटना, हिंदू महासभा सारख्या संघटना किंवा काँग्रेससुद्धा काही प्रमाणामध्ये यांनी आझाद हिंद सैन्याला विरोध करण्याचं काम केलं आणि सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्याला तिथून खदेडण्याचं काम केलं. नाही तर कोहिमा, इम्फाळ हा प्रदेश बराच पदक्रांत केला होता. अतिशय दुर्गम अशा वातावरणामध्ये ते सैनिक चिवटपणे लढले, परंतु 3000 सैन्याचा तिथं मृत्यू झाला आणि ते बॅकफूटवर गेले. आणि त्यातच दुसरं महायुद्ध जवळपास संपल्यात आलं. हिटलरने सुसाईड केली होती. जपानवर हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले. त्याच्यानंतर जपानने पण शरणागती पत्करली. याचाच परिणाम असा झाला की आपण युद्ध हरलो अशा पद्धतीची भावना यांच्यामध्ये आझाद हिंद सैन्यामध्ये तयार झाली. पण तरीही ते लढण्यासाठी सुसज्ज होते. त्यांच्या बटालियन वगैरे सगळ्या रेडी होत्या, प्लॅन रेडी होता. परंतु फंडिंग वगैरेची अडचण यायला लागली. त्यासाठी सुभाषबाबूंनी वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे प्लॅन तयार केले, फंडिंग तयार केली. वेगवेगळ्या देशाच्या प्रमुखांना ते भेटले. बऱ्याच देशांनी समर्थन दाखवलं, परंतु ते राष्ट्र हारलेले होते. आणि जिकडं तिकडं इंग्रज, अमेरिका आणि हे जे तत्कालीन जिंकलेले लोक होते त्यांचाच बोलबाला होता आणि त्याच्यामुळं त्यांना तेवढं समर्थन भेटलं नाही. याही परिस्थितीत विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला अशी बातमी आहे. वस्तुस्थितीमध्ये त्यांचा मृत्यू झाला का नाही हे गूढ आहे. पण ठीक आहे, बरेच दस्तावेज काँग्रेस सरकारने लपवून ठेवले, कारण ते जर बाहेर आले असते तर काँग्रेस सरकारने त्यांच्या विरोधात केलेल्या कारवाया किंवा त्या बाहेर पडल्या असत्या. म्हणून काही गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत, गुपित आहेत. तरी पण बऱ्यापैकी सुभाषबाबूंचं कर्तृत्व पुढं आलेलंच आहे. एक खूप मोठे नेता ते
ठरले. त्यांचा अडचण अशी होती की ते जर राहिले असते तर भारताचे पहिले पंतप्रधान ते बनले असते आणि हिंसक मार्गाने पंतप्रधान बनलेले महात्मा गांधीजींना चाललं नसतं, अशी एक त्यावेळेसची भावना होती. म्हणून कदाचित त्यांना त्यावेळेस बायकॉट करण्यात आलं. पण ठीक आहे, त्यांचं कर्तृत्व कधी झाकणार नाही. त्यांचं अस्तित्व खूप मोठं आहे, त्यांचं कार्य खूप महान आहे. अशा या महान कार्य असणाऱ्या नेताजींचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांना त्यांच्या मरणोत्पात म्हणजे 1992ला भारतरत्न दिला आणि परत घेतला. भारतरत्न देऊन परत घेतलेले एकमेव नेता जर कोण असतील तर ते सुभाषचंद्र बोस आहे. त्याचं कारण असं आहे की ते मेले का नाही हाच एक संशोधनाचा भाग होता. मग मरणोत्तर भारतरत्न द्यावा का नाही हा एक कन्सेप्ट होता, त्याच्यामुळे त्यांना तो काढून घेण्यात आला. तर असा भाग होता. त्याच्यानंतर आज त्यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीही जयंती आहे. या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कोणाचे सुपुत्र आहेत माहिती आहे तुम्हाला? नाही. त्यांचं पूर्ण नाव काय? बाळासाहेब केशव ठाकरे. आणि केशव सीताराम ठाकरे कोणी? नाही माहिती. प्रबोधनकार ठाकरे नाव ऐकलं तुम्ही? बरं ऐका, प्रबोधनकार ठाकरे ही खूप मोठं नाव आहे. खूप मोठ्या विचारवंतामध्ये खूप मोठं नाव आहे प्रबोधनकार ठाकरे. माझ्यासारखा व्यक्ती जर तुलना करायची असेल तर बाळासाहेबांना खाली ठेवल आणि प्रबोधनकारांना खूप वर ठेवल. कारण प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांच्या खूप वरच्या लेवलचे आहेत. ओके, वैचारिक लेवल म्हणतो मी. बाळासाहेब राजकीयदृष्ट्या खूप मोठं गेले. त्यांच्यापुढं महाराष्ट्रातला कोणताच नेता जाऊ शकत नाही, इतके उंच गेलेत ते. अगदी शरद पवार यांच्यापेक्षा पण खूप मोठे किंवा यशवंतराव चव्हाण यांच्यापेक्षा पण पॉप्युलर नेता जर कोणी असेल तर बाळासाहेब ठाकरे. परंतु बाळासाहेब ठाकरे कोणाचे पुत्र आहेत? प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे कोण आहेत? एकदम धडाडीचे लेखक आहेत, विचारवंत आहेत, त्यांचे खूप सारे पुस्तकं आहेत आणि समाज प्रबोधक आहेत, लक्षात घ्या. म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणतात. त्यांच्या विचाराचे पायक होऊन त्यांनी मग संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी यांनी एक मोठी चळवळ निर्माण केली आणि त्यापासूनच मग ते संयुक्त महाराष्ट्र तयार झाला. नाही तर मुंबई तर कधी तोडली असती त्यांनी. आणि त्या विचाराला पुढं आणण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेबांनी ठीक आहे बाबा, एक हिंदुत्वाचा अजेंडा धरून त्यांनी राजकारण केलं. पण राजकारण करत असताना सुद्धा 80% राजकारण आणि 20% समाजकारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण अशा पद्धतीचं केलं. आता त्यांना हिंदू हृदय सम्राट अशा पद्धतीची पदवी जरी दिली असतील पण त्यांनी सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे आणि सर्व जातीचे लोक सोबत घेऊन काम केलं. लक्षात घ्या, आजही त्यांच्या पक्षामध्ये मुस्लिम आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत. असं काही नाही, ते सर्वसमावेशक. भरे त्यांना पदवी दिली, त्यांना एकदम भगव्या कलरचा एका चष्म्यातून बघितलं जातं, परंतु ते सर्वसमावेशक आहे. एक गोष्ट कधी लक्षात घ्या. म्हणून सर्व पक्षाचे लोक त्यांना मानतात. बघा, अपघात कुठेही हो, सगळ्यात पहिले ॲम्ब्युलन्स कोणाची पोहोचते? कोणाची पोहोचते? शिवसेनेची पोहोचते. मुंबईमध्ये, इथं आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं शिवसेनेचं प्रमाण थोडं कमी आहे. तिथं ठाणे, पालघर, मुंबई, तो पूर्ण प्रांत जो आहे, आत्ता उगा पहिल्यांदा उबाठा ग्रुपच्या बाहेर निघाली मुंबई. नाही तर मुंबईचं प्रभुत्व बाळासाहेबांनी कधीच सैल होऊन दिलं नाही, कधीच नाही. अगदी काँग्रेसला पण पछाडलं आणि त्यांनी काय काय केलं तुम्हाला माहिती. बाळासाहेबासारखं भाषण परत नाही. बाळासाहेब होते, त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. तेच एकदम का आता फडणवीस साहेबांनी पण एक स्टेटमेंट केलं की बाळासाहेब परत होणे नाही. फडणवीस साहेब काय म्हणाले की एकमेव किंगमेकर भारतामध्ये कोणी असेल महाराष्ट्रामध्ये तर कोण? बाळासाहेब ठाकरे. त्यांच्याच विचारांना घेऊन सगळे पक्ष जातात, त्यांच्या विचारांना घेऊनच करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. तर असे बाळासाहेब ठाकरे, ठीक आहे, दोघांचे बी, बाळासाहेब ठाकरेंचे बी काही विचार मला मान्य नाहीत आणि अगदी नेताजींचे पण काही विचार मान्य नाहीत. का मान्य नाहीत तेही सांगतो. नेताजी पण कोणाला भेटले? हिटलरला भेटले. आणि हिटलरने तर लाखो लोक तर मारले होते रे, करोडो लोक मारले होते हिटलरने. हिटलर दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत असलेला माणूस होता. पण ठीक आहे, भावना कशी जरी असली तरी विचार चांगले होते ना, त्याच्यामुळे आपण चांगलं तेवढं घ्यायचं. बाळासाहेबांचं बी त्याच बाबतीत आहे, परंतु दोघांचे विचार
एकदम उच्च लेवलचे आहेत. अशा या 2 महान नेत्यांचा जो जन्मदिवस आहे, या दिवसाच्या निमित्तानं माझ्या साईडने तुम्हाला जे मी माझ्या साईडने सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.